राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि मुंबईमध्ये त्याची समारोप सभा होणार आहे आणि या समारोप सभेमध्ये राहुल गांधी लोकसभेचं रणशिंग फुंकतील। सभेच्या नियोजनाची राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर जबाबदारी दिली गेलेली आहे। भारत जोडो न्याय यात्रेला जेव्हापासून सुरुवात झालेली आहे तेव्हापासून एक प्रतिसाद चांगला मिळताना दिसतोय आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता ही भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला येणार आहे आणि राज्यातले जे काँग्रेस नेते आहेत त्यांच्यावर याच्या नियोजनाची तयारी असेल। आणखी अपडेट्स घेऊयात, प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आपल्याशी जोडले गेले। दीपक, काय नेमकं नियोजन असेल महाराष्ट्रात ही यात्रा पोहोचल्यानंतरचं? नक्कीच राहुल गांधीची जी चर्चित अशी भारत जोडो न्याय यात्रा आहे ती 10 मार्चला महाराष्ट्रात येणार आहे आणि ती महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आधी नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातून प्रवेश करून 13-14 तारखेला त्यात मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समारोपाची मोठी सभा मुंबईत अशी राहुल गांधींची होणार आहे आणि त्या सभेची आणि पूर्ण भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात एंटर करून ते समारोपापर्यंत त्याची पूर्ण जबाबदारी आहे ती महाराष्ट्राचे जे नेते त्यांच्यावर आलेली आहे। त्यामुळे नंदुरबार, धुळे ह्या विविध जिल्ह्यातून मुंबईपर्यंत येण्यापर्यंत पूर्ण जे नियोजन आहे ते महाराष्ट्रातलेच नेते करणार आहे आणि त्यानंतर मुंबईत जी सभा होणार आहे त्याचं नियोजनही महाराष्ट्रात नेत्यांना करावं लागणार आहे। अशी बहुचर्चित यात्रा आहे ती नक्की आता मुंबईत कशा प्रकारची सभा होईल ते बघणं आवश्यक ठरेल। निश्चित। दीपक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।